लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनची ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना थेट 3000 रुपये मिळाले। लाडक्या बहिणीच्या योजना आपण सुरू केलेल्या आहे आणि लाडक्या बहिणींनाच काहींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आणि एकीकडे आपण लखपती बहीण बनवण्याचा पण आपण प्रयत्न करताय। तर महाराष्ट्रात तसाच खडखडाट सुरू आहे। नाही, लक्षात डीबीटीची प्रोसिजर आम्ही कालच सुरू केलेली आहे। साधारणपणे ती डीबीटीची प्रोसिजर पूर्ण व्हायला 5 दिवसाचा कालावधी लागत असतो। दिवसाला साधारणपणे 25 लाख, 30 लाख, 50 लाख पर्यंत डीबीटी होत असतो आणि अशा पद्धतीनं ते पुढच्या 3 दिवसामध्ये उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतील। ई केवायसीच्या संदर्भामध्ये ज्या महिलांचं राहिलेलं आहे अशा महिलांना पुन्हा एकदा संधी देणार आहोत का? नाही, आम्ही त्या संदर्भामध्ये ज्यांनी ई केवायसी करत असताना चुकीचे ऑप्शन निवडले आणि त्याच्यामुळे त्यांची ई केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण होऊन सुद्धा नोंद होत नाहीये, त्यांच्यासाठी आम्ही एकदा दिलेली आहे। त्यांनी ती त्या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि त्यांना जो लाभ सुरू होता तो त्या पद्धतीने ज्या राहून गेल्या अशा महिलांसाठी पुन्हा काही संधी देणार? साधारणपणे ही जी ऑगस्ट महिन्यामध्ये ई केवायसीची प्रक्रिया सुरू केली, त्याला परत ऑक्टोबर महिन्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्याला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। 6 महिन्यापर्यंत ई केवायसीचा कालावधी होता। आपण इतर योजनांचा जर तपशील घेतला तर ई केवायसी साठी आतापर्यंत 6 महिन्याची मुदत ही कुठल्याच विभागाने दिली नव्हती। ती पहिल्यांदा महिला व बालविकास विभागाने या लाडकी बहीण योजनेसाठी दिली आणि ज्यांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पण त्यांना लाभ मिळत नाहीये का, तर त्यांनी ऑप्शन कुठलं चुकीचं निवडलं, तर त्यांनाही ती दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांची जी दुरुस्ती करण्याचं काम आहे ते सुरू आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी ही बातमी होती, कारण लाडक्या बहिणींना आता त्यांची जी ओवाळणी आहे रक्षाबंधनानिमित्त 3000 रुपयाची ओवाळणी त्यांच्या खात्यामध्ये वितरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। काल संध्याकाळपासूनच बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले। आज सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सकाळपासून सुरुवात झाली होती आणि बहुतेक लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा जमा झाले। ज्यांना आले नसतील त्यांना सुद्धा हे पैसे मिळून जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट असणार आहे। केवायसीचं पोर्टल सुद्धा ओपन केलं जात आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे।